नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने जे काही संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, तर आजच्या या व्हिडिओमध्ये संभाव्य सराव प्रश्नसंच 13 हे या ठिकाणी पाहणार आहोत। जसे की पुढच्या महिन्यात या अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी उपयुक्त असणारे प्रश्न या सराव प्रश्नसंचामध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या संभाव्य सराव प्रश्नसंच 13ला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या सराव प्रश्नसंचामधील प्रा पी सी महालोनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रा पी सी महालोनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे? 1949 या वर्षी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गरिबी हटाओ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, पंचवार्षिक योजनेवर आधारित 5वी पंचवार्षिक योजना या योजनेने गरिबी हटाओ घोषणेने पंचवार्षिक योजना ही सुरू करण्यात आली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला खत कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता? तर बघा कोठे सुरू करण्यात आलेला होता भारतातील पहिला खत कारखाना? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे सिंद्री या ठिकाणी भारतातील पहिला खत कारखाना सुरू करण्यात आला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तेंडुलकर समितीच्या 2004-5 अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहे? तर बघा किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहे 2004-5 अहवालानुसार? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 37.2% इतके लोक तेंडुलकर समितीच्या 2004-5 अहवालानुसार भारतातील इतकी टक्के लोक म्हणजे 37.2% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर बघा कोणतं राज्य अग्रेसर आहे पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्या भारतात? तमिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे कुरबुडे या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबई कोकण गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता? तर बघा कोणता आहे मुंबई कोकण गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 66 क्रमांक हे मुंबई कोकण गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर? बीड या जिल्ह्यात सर्वात कमी आहे। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना कधीपासून सुरू केली? तर बघा कधीपासून सुरू केलेली आहे संत तुकाराम वनग्राम योजना? 2006 या वर्षापासून सुरू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? तर बघा कोणत्या नदीवरती बांधला जाणार आहे भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे नर्मदा या नदीवरती बांधला जाणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अन्न पदार्थांची ऊर्जा टिंब या परिमाणात मोजली जाते? तर बघा कोणत्या परिमाणात मोजली जाते अन्न पदार्थाची ऊर्जा? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे कॅलरीज या परिमाणात मोजली जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये मोडते? तर बघा कोणत्या वर्गामध्ये मोडत असते ड्रॉसेरा ही वनस्पतीच्या वर्गामध्ये? कीटक भक्षक वनस्पती या वर्गामध्ये मोडते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पेशीमध्ये पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून कोणाला ओळखतात? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारतात बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेशीमधील पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून कोणाला ओळखतात? बघा तंतुकणिका याला ओळखतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली? तर बघा कुणी दिली होती महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मुंबईचे नागरिक हे महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते? तर बघा कोणते वृत्तपत्र सुरू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे मूकनायक, समता, जनता हे सर्व वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर बघा प्रामुख्याने कोणत्या या संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? हैदराबाद या संस्थानात भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे चालवले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1884 मध्ये देशातील पहिली कामगार संघटना कुणी स्थापन केली? तर बघा कुणी स्थापन केलेली आहे 1884 मध्ये देशातील पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वासुदेव बळवंत फडके यांनी आपला पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? तर बघा कोणत्या गावावरती घातलेला आहे. अतिशय सूक्ष्म असे प्रश्न आजच्या सर्व प्रश्न संचामध्ये घेण्यात आलेला बघा, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर बघा या ठिकाणी धामरी या गावाला वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा घातला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर बघा किती मिळत असतो? प्रामुख्याने ग्रामपंचायतीला वाटा 30% मिळतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर बघा हा प्रश्न नगर परिषद भरतीसाठी 27 ऑक्टोबरला विचारण्यात आलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. स्टार करून नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला देखील हा प्रश्न विचारतात बघा. 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना ही झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर बघा कोण असतात सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव? विस्तार अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नजहत शमीम खान यांची 1999 साली कोणत्या देशाच्या पहिल्या महिला वकील म्हणून नियुक्ती झाली? तर बघा पहिल्या महिला वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे फिजी या देशाच्या पहिल्या महिला म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी बंदर उभारण्याला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली आहे? तर बघा वाढवण या ठिकाणी बंदर उभारण्याला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2021चा पद्मभूषण पुरस्कार मरणोत्तर कोणाला देण्यात आला आहे? तर बघा कोणाला देण्यात आलेला आहे 2021चा पद्मभूषण पुरस्कार मरणोत्तर? ए आणि बी म्हणजे तरुण गोगोई आणि रामविलास पासवान या दोघांनाही 2021चा पद्मभूषण पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गंगरेल धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर बघा कोणत्या नदीवरती बांधलेलं आहे गंगरेल धरण? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे महानदीवरती बांधलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर बघा या वाक्यातील शब्दशक्ती काय होतं बघा, अभिधा मूल व्यंजना हे काय आहे या वाक्यातील शब्दशक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बोलणाऱ्यांचे तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात? तर बघा कोणते चिन्ह वापरतात लिहिणाऱ्याला? जसे की बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसे लिहिण्याला अवतरण चिन्ह वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्यवंशी बरोबर तर बघा काय येतो उत्तर? उशिरा उठणारा म्हणजे सूर्यवंशी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर बघा कोणता आहे कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द? भूमी हे काय आहे? कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्यायी उत्तरातून खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
तर बघा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा. विध्वंसक म्हणजे विध्वंसक हे काय आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मोठ्या कामात बारीक काम उद्भवणे या अर्थाचा वाक्यप्रकार कोणता? तर बघा कोणता होतो या वाक्यप्रचाराचा अर्थ? शेंडी फुटणे असा या ठिकाणी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जोडाक्षर म्हणजे काय? तर बघा नेमकं जोडाक्षर म्हणजे कशाला म्हणतो आपण? दोन किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर म्हणजे जोडाक्षर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते? तर बघा कोणते आहे योग्य पर्याय उत्तर? करून हे काय आहे, योग्य पर्यायी उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर बघा कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? प्रामुख्याने नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद एकवचनी या प्रकारचे शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बाजारातून मी लाल लाल टोमॅटो आणले यातील लाल लाल या शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा कोणता आहे लाल लाल या शब्दाचा प्रकार? अभ्यस्त शब्द हे या शब्दाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे टिंबटिंब. तर बघा कोणता आहे विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म? वचन हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो? तर बघा कोणत्या लिंगात प्रामुख्याने सोयीस्करपणे वापरला जातो? पोर हे तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा कोणत्या समासाचे उदाहरण आहे देशगत हे? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे द्वितीय तत्पुरुष या समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा. तर बघा या विधानाचा उपप्रकार कोणता आहे? बघा यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा विद्यार्थी वाक्य या विधानाचा उपप्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यांच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे? तर बघा कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे त्यांच्याने हे काम होणार नाही या वाक्यात? तृतीया या प्रत्यय आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी अव्यवसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? तर बघा कोणते आहे अव्यवसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण? पुढची गल्ली ही प्रामुख्याने अव्यवसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयवे कोणती? तर बघा कोणती आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषणे दिलेल्या ऑप्शन्सपैकी? दिवसभर, अद्यापी, आजकाल हे काय आहेत? सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयवे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा कोणता आहे शब्दयोगी अवयवाचा प्रकार? विनिमयवाचक म्हणजे ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा प्रकार विनिमयवाचक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा कोणत्या प्रकारात मोडतो प्रार्थना हा शब्द? प्रत्यय घटित या प्रकारामध्ये मोडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात? तर बघा त्याला काय म्हणत असतात? पदपरिस्फोट असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कानडी शब्द कोणता? तर बघा कोणता आहे दिलेल्या ऑप्शन्सपैकी कानडी शब्द? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे किल्ली हे काय आहे? कानडी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा. तर बघा ईश्वर निमित्त या ठिकाणी आपल्याला पर्यायी उत्तरातून योग्य उत्तर सांगायचं आहे बघा. तृतीय पुरुष समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मुले घरी जातील हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे आहे? तर बघा कोणत्या प्रकाराचे आहे मुले घरी जातील हे वाक्य? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्वार्थी प्रकाराचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. उमराचे फूल टिंबटिंब. तर बघा काय होतं उमराचे फूल बरोबर दुर्मिळ वस्तू असा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा.
खालील पर्यायातील उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते? तर बघा कोणता आहे पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर? अनुज अग्रज हे काय आहे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 13 आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या महिन्यात परीक्षा तुमची होणार आहे व कदाचित होईलही. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. भरभरून यश मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.